मध्ये समर्थपणे लेखन करणारे, स्वतःच्या ब्लॉगवर लिहिणारे, कोणत्याही विषयावर कुठेही केव्हाही कितीही वेळ समक्षपणे बोलणारे, क्रिकेट या विषयावर इंग्रजीमधून लिहिणारे, आज आपल्यासमोर तो, ती आणि शिट्टी ही कथा घेऊन येत आहे आशिष कारखानीस. नमस्कार. या पुढील कथेतली सर्व पात्र काल्पनिक आहेत अशी माझ्या बायकोने नोंद घ्यावी. घरी जायचंय हो. अगं, कालिदास जयंतीचा ईमेल आला बरं का. मी संध्याकाळी घरी गेल्यावर लगेच तिला सांगितलं. लग्नानंतर बायकोला आन्सरेबल होतो अशा वेळेस उशिरा घरी गेल्यावर असं काहीतरी सांगितलं की पुढची सगळी प्रश्नावली बंद होते आणि आपल्याला हवे असलेल्या विषयावर चर्चा. हा ट्रायल अँड टेस्टेड उपाय आहे माझा. अरे वा, मग काय लिहिणार आहेस? का जुनच काहीतरी पाठवणार? प्लीज जरा बरं लिही. मी प्रेक्षकात असते रे. जरा बऱ्या प्रतिक्रिया मिळायला पाहिजे. नंतर तुझ्याबरोबर उरलेला कार्यक्रम बघायचा असतो. अहिंदा, हे बरं काही म्हणा. मागच्या वेळेस कोणी तर म्हटलं का तुला? मग पण यावेळेस प्रोग्राम थोडा चेंज आहे. तो, ती आणि शिट्टी या विषयावर काहीतरी गोष्ट वगैरे लिहायची आहे. मला काहीच सुचत नाहीये. बघू, सुचलं तर लिहित काहीतरी. क्रिएटिव्ह कॉन्स्टिपेशन झालंय माझं. हे उगाच मी कुंठत का होणार हे मला कळलं नाही. अरे का, किती सोपा आणि छान विषय आहे. नाहीतरी ते अपचन होईल पर्यंत प्रेम आणि कविता आणि त्या कथा लिहित असतोस की तसंच लिहि काहीतरी. माझ्या क्रिएटिव्ह कॉन्स्टिपेशनचं पुढे हे डिसेंट्री मध्ये उत्तर मिळेल याची मी कल्पनाच केली नव्हती. अगं, तो आणि ती वर लिहित पण ही मध्ये शिट्टी वाचत नाही ना, त्याचं काय करू? तू लिहि रे, लोक शिट्ट्या मारतील. थँक्यू. काहीही पांचट झोप मारू नकोस. एक तर मला काही सुचत नाहीये. तो आणि ती असतं तर लिहिलं असतं, पण मध्ये मी शिट्टी कुठे घालू? बायकोला परत मी एक फुलटॉस बॉल दिला होता आणि तिने खणखणीत षटकार वाजवला होता. तो आणि ती वर लिहिली आणि मधून बोलताना तूच शिट्टी मार. आता मात्र हद्द झाली. तिला स्वतःला काही सुचणार नाही. मला मदत ती नाही. वर विनोद, तेही भाष्कर. अगं, एवढंच आहे तर तू मदत कर किंवा लिही, तुझंच पाठव आपण. मी डायरेक्ट तिच्या बौद्धिक आणि अजून बऱ्याचशा कौशल्यावरच आघात केला होता. तसं घरात शिकताना मी गॅसवर कुकर आणि ओट्यावर भांडी वगैरे बघितली होती. म्हणजे हे युद्ध त्या आघाडीवर जाणार नाहीये याची खात्री होती. ओके, आय विल हेल्प यू. असं स्पष्टपणे इंग्लिशमध्ये ठणकावर तिने मराठीत लेख लिहायला मदत देऊ केली. तिने लगेच एक नोटपॅड आणि पेन आणले. बापरे, ही तर सिरियस आहे. बरं, लेट स्टार्ट असं म्हणून मला सुरुवात करायची आहे का किंवा मी तयार आहे का हे न बघता मॅडम सुटल्याच. क्रिएटिव्ह थिंकिंग कॅन ऑल्सो बी प्रोसेस ड्रिव्हन. माझा पहिला वाक्यातच त्रिफळ आवडावा होता. क्लीन बोल्ड. मी हो म्हणू का येस असा विचार करत होतो, तेवढ्यात मी दुसरा ऑप्शन टाकला. व्हॉट्स युअर वे टुवर्ड्स क्रिएटिव्ह थिंकिंग? आणि निर्विकार आणि अभ्यासू चेहऱ्याने माझ्याकडे बघत होती. मी परत कुठल्या भाषेत उत्तर देऊ, आपल्याला लिहायचं कुठल्या भाषेत आहे हा विचार करत होतो. इथे क्रिएटिव्ह थिंकिंगचीच तिथे मारामार होती. तिथे कसली टोंगल्याची आली आहे प्रोसेस. तिला सांगावं असं वाटत होतं, जे अपचन होईपर्यंत प्रेम आणि प्रेमाचे लेख व कविता असतात त्या बहुतांश वेळेला मला सकाळी टॉयलेटची गोष्ट सुचल्या असतात. म्हणूनच कदाचित त्याने अपचन होत असावं. असं काही प्रोसेस वगैरे नाही ग. मला सुचतं मग मी लिहितो. ओके, सो युअर स्पॉन्टॅनियस. आता मात्र हे इंग्लिश डोक्यात जात होतं. तुझ्याकडे मदत करण्यासाठी काही आहे का? कारण मला विश्लेषण नको आहे, उपाय हवा आहे.
विश्लेषण. ओ यू मीन अनालिसिस. ओके ओके, लेट्स कम टू द पॉइंट अँड स्टार्ट. तर व्हॉट्स द टॉपिक? तो, ती आणि शिट्टी. आता किती वेळा सांगायचं तेच? ओके ओके, सॉरी, लेट्स बिगिन. बायको आज ऐकण्याच्या मनस्थितीत आणि परिस्थितीतच नव्हती. माझ्या तिच्यामध्ये असलेल्या केओटिक व रँडम क्रिएटिव्ह थिंकिंगला ती आज प्रोसेस घालूनच देणार होती. ते लहानपणी आई वडील थंडीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या लहान लहान पोरांना जबरदस्ती माकड टोपी घालतात ना, तसं होत होतं. तर आता आपण आपले ऑब्जेक्टिव्ह घेऊन काढू. अगं ऑब्जेक्टिव्ह नाही ग, ऑब्जेक्टिव्ह आहे. एक कथा लिहायची आहे 4 मिनिटांची छोटीशी. बरोबर. आणि आपल्याकडे काय काय सामग्री आहे? सामग्री म्हणजे तिने एखाद्या प्रयोगशाळेच्या प्राध्यापकासारखं विचारलं. मी तिला असं साहित्य वगैरे असं मराठीमध्ये बोललेलो, त्याचं तिने सामग्री केलं होतं. म्हणजे आपले तो आणि ती फिक्स्ड आहेत, बरोबर? तिने सुचवलं. कोण आहे ते? अरे तो आणि ती. हो तेच. कोण आहे? फिक्स्ड. अगं कोण फिक्स केलेस? अरे तो आणि ती. असं काय करतोस? म्हणजे त्यात काही व्हेरिएशन नाही ना. एक तो आणि एक ती. हा म्हणजे मुलगा मुलगी वगैरे असं. हा बरोबर, ठीक आहे, पुढे. मग आता आपण शिट्ट्यांची यादी करूया. काय? शिट्ट्यांची यादी म्हणजे? अरे म्हणजे किती विविध प्रकारच्या शिट्ट्या असतात ते लिहूया आणि मग ठरवू कुठली वापरायची ते. और विच कॅन सूट बेटर. कुठली सूट बेटर म्हणजे काय ग? मला ते कथेत बोलता आली पाहिजे ना. अरे हो, पण लिस्ट केली कसं? आपल्याला कळेल ना या पलीकडे कसली शिट्टी नाही. दिस विल लिमिट द स्कोप ऑफ युअर शिट्टीज. तिने आपल्याकडे एवढेच रिसोर्सेस आहेत आणि याच रिसोर्सेस मध्ये आपल्याला प्रोजेक्ट कसा करायचा आहे अशा प्रकारे सांगितलं. मग आम्ही शिट्ट्यांची यादी करायला बसलो. कुकर, पोलीस, लोफर मुलांची, ते अगदी पीटीच्या सरांची, अशा सगळ्या दैनंदिन शिट्ट्या झाल्या. मग आपण किती आउट ऑफ द बॉक्स विचार करू शकतो म्हणून तिने यादी पुढे भर घातली. ती म्हणजे शाळेची शिट्टी. घंटा. अगं शाळेची असते ती घंटा. ऐकलंय सगळ्यांनी? शिक्षकाने तास संपला म्हणून शिट्टी वाजवली आणि तास संपला. हो या, युअर राईट. शाळेची शिट्टी कॅन्सल. कॅन्सल? अगं कॅन्सल नाही का, चूक आहे ती. आता माझा धीरही संपत आला होता. भूकही लागली होती. ऑफिस मधून घरी आल्यावर सरळ या प्रोसेससाठी बसलो होतो. आता हे सर्व डोक्यात जात होतं. पुढची शिट्टी म्हणून तिने चक्क गाडीची असं लिहिलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या बायकोच्या शिट्ट्यांबद्दलची सर्व संकल्पना सपशेल चुकलेल्या आहेत. म्हटलं गाडीची? अगं ऐकलंयस का, राजधानी एक्सप्रेस भरधाव स्टेशन मध्ये शिट्ट्या मारत आली. कोणी बघितलं तिच्याकडे? हे बघ, तुला हे काहीही झिंपत नाहीये. तू किराण्याची यादी करतोस तशी शिट्ट्यांची यादी करायला काय बसलीयस? थोड्या वेळाने म्हणशील मुलवरचा तर काय कावडपणा आहे? अरे असं कसं करतोस? या शिट्ट्यांमधली एखादी उचल आणि वापर तुझ्या कथेत. ती पण आता थोडी चिडायला लागलेली. एकूणच तिच्या सगळ्याच प्रश्नांवर आता प्रश्नचिन्ह उभं राहत होतं. अगं तीच कथा सुचण्यासाठी बसलो आहोत ना आपण. तुझ्या प्रोसेस आणि माझ्या क्रिएटिव्ह थिंकिंग यांच्या मधुर मिलनातून कथेचा जन्म होणार होता ना, त्याचं काय झालं? अरे आता सामग्री झाली आहे, आता फक्त त्याला वापरायचं की झालं. सो आपल्या यादीमधली कुठली शिट्टी तू घालू शकतोस? तो आणि ती काय तर फिक्स म्हणे. मग या अनेक शिट्ट्यांची त्या खिचडी घालू का लोणचं? आणि का त्या फिक्स तोला आणि त्या फिक्स तीला शिट्ट्यांबरोबर मिसळून भेद तयार करू? आता माझ्या रागाच्या संवादातही खायचे पदार्थ यायला लागलेले होते. एवढी भूक लागली होती. नवऱ्याच्या पोटाचा आणि डोक्याचा अगदी घनिष्ठ संबंध असतो हे का कळत नाही बायकांना?
व्हॉट यू मीन? मी जर ते लिहिलं तर मग तू काय करणार? मी तुला किती इनोव्हेटिव्ह आयडियाज दिल्या, तुलाच काही सुचत नाहीये. अगं असं सुचतं का कधी? अशी सामग्री गोळा करून खायचा पदार्थ होतो, साहित्य नाही. म्हणजे गीत रामायण लिहिताना माडगुळकर जर अडले असतील तर त्यांच्या मिसेस काय, अहो किती सोपा टॉपिक आहे, तुमचा काय राम फिक्स, सीता फिक्स, झाले असतात हनुमान आणि रावण ही फिक्स आहे. मग काय झाला हवी ते नागरांना ह्या काहीतरी. असं म्हणाले असतील का काय आहे सामुग्री वगैरे? हॅलो एक्सक्यूज मी, तू एका कालिदासाच्या कार्यक्रमाला कथा सादर केली आहेस. जरा कोणत्या कालिदासवाल्यांनी कौतुकाचे 4 शब्द बोलले तर लगेच मोरासारखा पसारा काढून नाचून दाखवण्याची गरज नाहीये. एक मिनिट, मोराचा असतो तो पिसारा, आपल्या घरी जो असतो तो पसारा. व्हॉटेवर. हो तुला कळलं ना, मोठा साहित्यिक म्हणे, जणू काही वक्तू देशपांडेच तू. अगं वक्तू काळे आणि पु ल देशपांडे काहीही माहिती नसताना मराठी गोष्ट द्यायला मदत करते आहेस. तू माणसांची भरती करायचं काम कर, हे सोड, मी बघतो काय करायचं ते. वक्तू देशपांडे म्हणे, व्हॉटेवर तू आहे ना. अगं भूषण, त्या नावातले तूच तर वेगळे आहेत, कठीण आहेस तू. चूक झाली माझी तुला विचारलं. ओके, डू ॲज यू विश. वाय आर यू डिस्कसिंग दिस? यू कॅन डू इट, ग्रेट, डू इट योरसेल्फ. मदत करायला झालं तर म्हणे व्हॉटेवर, आय डोंट केअर, काहीही म्हण. नवरा बायकोच्या भांडणामध्ये वेळेवर मुद्दा रिंगणात फेकणं याला महत्व असतं. तो कुठल्या भाषेत आहे आणि किंवा तो चूक आहे का बरोबर हे समोरच्याने ठरवायचं. ओके, मी बघून घेईन काय करायचं ते. एका गोष्टीसाठी किती ताप? एक्झॅक्टली, मी का डोकं फोडते आहे? या कालिदासवाल्यांना काय करतं टॉपिक द्यायला? तो आणि शिट्टी म्हणे. एक्झॅक्टली, मी का डोकं फोडते? या कालिदासवाल्यांना काय करतं टॉपिक द्यायला? तो ती आणि शिट्टी म्हणे. तू आणि तुझा कालिदास काय हवा तो गोंधळ झाला. अगं जरा नीट, कालिदास वाले काय, कालिदास कमिटी तरी म्हण, त्यांनी काय केलंय? मी उद्या जरा समजुतीचा स्वर काढला. हो तू आता त्यांचीच वाचू घे, काहीतरी टॉपिक वर तू माझ्याशी भांड. तेवढा त्यांच्या घरातल्या कुकरची शिट्टी झाली आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली. शिट्टीमुळे की काय आम्हाला हा साक्षात्कार झाला की खरं कारण भूक लागली आहे हे असावं. तो आणि ती मधली शिट्टी तर नाही सापडली, पण आमच्यातलं भांडण तरी संपवण्यास ती शिट्टी कारणीभूत ठरली. दुसऱ्या दिवशी बायकोला कालच्याच भांडणाच्या सामुग्रीचं साहित्य बनवून ऐकवलं आणि दोघेही कथा हसत बसलो. थँक्यू.